जळगाव महापालिकेचा बिगुल वाजलेला आहे। आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एकीकडे आपण निवडणूक म्हटलं तर राजकीय पक्षांच्या आघाड्या युती या संदर्भातल्या बैठका होत असतात, परंतु आज जळगाव शहरामध्ये एक आगळी वेगळी आणि ऐतिहासिक अशी एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये सर्व धर्मगुरू हजर होते आणि त्यांनी जळगावकरांसाठी एक विशेष प्रार्थना लिहिलेली आहे। त्याच पद्धतीने जळगाव महापालिकेच्या संदर्भातलं एक व्यंगचित्राचं प्रदर्शन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी जे सर्व धर्मगुरू आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं या बैठकीचं, या कार्यक्रमाचं नेमकं उद्दिष्ट काय होतं आणि आगामी काळात त्यांची काय भूमिका असणार आहे। फादर, काय सांगाल? या कार्यक्रमात आपण एक प्रार्थना म्हटलेली आहे जळगावच्या विकासासाठी। सध्या जी जळगाव शहराची आमची परिस्थिती आहे ती चांगली नाही आहे, म्हणून त्यासाठी हा जो मंच आहे, आज ह्या मंचावर सर्व धर्मगुरूंना अण्णासाहेब यांनी एकत्रित केलं, सर्व जे काही प्रतिष्ठित काही लोक आणि त्याचप्रकारे आमचे पत्रकार बंधू। तर आमची हीच प्रार्थना आहे आमच्या जळगाव शहरासाठी की येत्या दिवसात ती निवडणूक आहे, त्याच्यासाठी योग्य असे उमेदवार जे सेवाभावी आहे, जे सर्व जनतेला, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करतील, त्यांची प्रगती करतील, त्यांना पुढे नेतील, अशा प्रकारचे उमेदवार आमच्या जिल्ह्याला, आमच्या शहराला लाभावे आणि आमच्या शहराची येत्या दिवसात चांगली प्रगती व्हावी। सर्व भ्रष्टाचार, गुंडागर्दी किंवा जातीय दंगली आहेत, जातीय वाद आहे, धार्मिक दंगली आहे, ह्या नष्ट व्हाव्या आणि सर्व जे जाती धर्माचे लोक आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे गुण्यागोविंदानं म्हणा की चांगल्या प्रकारे आनंदानं राहावं, अशाच प्रकारे आम्ही देवाजवळ आज प्रार्थना केली। आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देशही तसाच आज आमचे जे अण्णासाहेब आहेत त्यांनी तो एक उद्देश मनात ठेवूनही हा मंच सादर केला आणि अशा प्रकारे आम्हाला एकत्र करून ती प्रार्थना म्हटली आम्ही आणि आम्हीसुद्धा ती प्रार्थना एकत्रित्या केलेली आहे। निश्चित जळगावच्या विकासासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे। काय सांगाल? भगवान महावीरांचं एक वाक्य आहे की चल पडे तो समजो पहुंची गए। आपण जो कार्यक्रम किंवा जे उद्दिष्ट घेऊन आज हा कार्यक्रम करतात त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचाल, किती आशावादी आहात आपण? नक्कीच नुसतं पोचणार नाही तर आमचा आज जे उद्देश होता तो नक्कीच सफल होईल आणि या जळगावला गतवैभव प्राप्त होईल अशीच आम्ही सर्व धर्मियांनी प्रार्थना केलेली आहे। आतापर्यंत ज्या चुका झालेल्या आहेत त्यांना भगवान महावीर माफ करतील किंवा सर्व धर्मगुरू यांनी तीच प्रार्थना की समावीरस्स भूषणम। आतापर्यंत झालेल्या चुका या सर्वांच्या माफ हो, मगर येणारा भविष्य हे उज्ज्वल जावं, जळगावचं हरीश सुंदर जावं आणि नवयुवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावं आणि येणारे जे नगरसेवक आहे ते सुशिक्षित तरुण आणि जळगावच्या विकासाचं व्हिजन असलेले असावे, हीच प्रार्थना आम्ही आज जळगाव प्रथमच्या माध्यमाने केलेली आहे। ज्ञानी जी, आप हिंदी में भी बात कर सकते हो, क्या मतलब आपका उद्दिष्ट क्या था और आज क्या प्रार्थना की जलगांव के लिए? हम जलगांव के लिए वाहेगुरु के चरणों में बेनती कि भ्रष्टाचार, गुंडागर्दी और रोजगार, एजुकेशन के लिए हम वाहेगुरु से बेनती की कि ये सब मुक्त हो और अच्छी उम्मीदवार चुन के आए और अच्छा कार्य हो। निश्चितच जळगाव शहरामध्ये नवीन तरुणाईला संधी दिली गेली पाहिजे। प्रस्थापित जे आहे, जे वारंवार निवडून येत आहेत त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं गेलं पाहिजे आणि जळगावकरांनी आता कुठेतरी नवयुवकांच्या हाती शहराचा कारभार दिला पाहिजे, अशी देखील या बैठकीतून जी चर्चा आहे ती समोर आलेली आहे। आपल्यासोबत मुफ्ती साहेब आहेत। मुफ्ती साहब, क्या कहेंगे? क्या आपने अल्लाह की तरफ मतलब आज प्रार्थना की और क्या उसका उद्दिष्ट था? आज हिस्टोरिकल बैठक हुई है जलगांव में। आप जानते हैं कि जलगांव का अगला महापालिका का इलेक्शन होने जा रहा है, तो हम तमाम धर्म के धर्मगुरुओं ने बैठकर आज प्रार्थना की। हमने रब से मांगा, अल्लाह से मांगा कि अल्लाह मेरे अपने शहर जलगांव को गुंडागर्दी से मुक्त कर दे, भ्रष्टाचार, करप्शन और घोटालों से मुक्त कर दे। मेरे अपने शहर जलगांव को सच्चा विकास, सच्ची तरक्की नसीब फरमा। और अल्लाह से हमने सबसे बड़ी प्रार्थना ये की कि अल्लाह मेरे शहर को नफ़रतों से मुक्त कर दे, क्योंकि ये बहुत बड़ा मसला है। क्योंकि जब इलेक्शन आता है तो कहीं ना कहीं नफ़रतों के बीज बोए जाते हैं। तो हमने अल्लाह से प्रार्थना की कि अल्लाह मेरे अपने शहर से नफ़रतों को, दंगे और फसाद और हर किस्म के लड़ाई झगड़े को ख़त्म फरमा और अच्छे पढ़े लिखे और सबको साथ लेकर चलने वाले ऐसे युवा, ऐसे पढ़े लिखे जवानों को आगे मौका मिले। हमने रब से ऐसी दुआएं की। पंडित जी, काय सांगाल? काय मागणं मागितलंय बाप्पाकडे आज आपण? आम्ही आज बाप्पाकडे अशी मागणी केली की हे बाप्पा, आमच्या या जळगाव शहरावर खूप कृपा कर आणि आम्ही सगळे जळगाव शहराचे वासी
इथे राहणारे गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे. आणि जळगाव शहरात आता जी होऊ घातलेली मनपाची निवडणूक ही तयारी चाललेली आहे, त्या निवडणुकीमध्ये चांगले उमेदवार आम्हास दे, जेणेकरून त्या उमेदवारांकडून जळगाव शहराचे प्रत्येक गल्लीचे, प्रत्येक वार्डाची आणि शहराची विकास होईल आणि त्यांच्याकडनं निस्वार्थ सेवा केली जाईल. जे जळगावात अधुरे काम पडलेले आहेत, अर्धवट रस्ते पडलेले आहेत, फारसे रस्ते असेच राहिलेले आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टदारांना सद्बुद्धी दे आणि जळगावचा विकास घडवण्यासाठी आम्हा जळगावकरांना खूप खूप आम्हाला आशीर्वाद दे की जेणेकरून आम्ही गुण्यागोविंदाने इथे शांतिप्रिय वातावरणात राहू शकतो. धन्यवाद. निश्चित जळगाव शहरामध्ये नागरी समस्यांसोबत धार्मिक सलोखा जो आहे तो देखील अबाधित राहिला पाहिजे अशी देखील या ठिकाणी चिंता व्यक्त केली गेलेली आहे. या संपूर्ण जळगाव प्रथम या अराजकीय व्यासपीठाचे जे संस्थापक आहे, ज्यांची ही संकल्पना आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर साहेब. साहेब, काय सांगाल, नेमकं ही संकल्पना आपल्याला सुचली कशी आणि याचं उद्दिष्ट काय आहे? ही संकल्पना सुचण्याचं कारण जळगाव शहराची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती सुधारावी म्हणून गेल्या 7-8 महिन्यापासून जळगाव प्रथम या अराजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही प्रबोधनाचं कार्य करतो आहोत. आणि आज जळगाव शहराची जी परिस्थिती आहे ती एका व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही द्रौपदी वस्त्रहरण म्हणजे 17 मजलीची लूट कशी झाली, पण आम्ही असं म्हणतो की 17 मजलीची लूट झालेली नाही, तर ही जळगाव शहराचं भविष्य लुटलं गेलेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही आज सर्व धर्मगुरूंना या ठिकाणी एकत्र केलं आणि सर्व धर्मगुरूंच्या माध्यमातून आम्ही एक प्रार्थना तयार केलेली आहे की जी सर्व धर्मीय प्रार्थना स्थळांमधून सामूहिकरित्या म्हटली जाईल आणि सर्व घराघरामध्ये ती प्रार्थना पोहोचवण्याचं काम जळगाव प्रथम करत आहे. आम्ही या प्रार्थनेच्या माध्यमातून आम्ही परमेश्वराला मागणं करतो आहोत की हे जळगाव शहर नवीन तरुणींच्या हातीमध्ये दे, सुशिक्षित तरुणींच्या हातीमध्ये दे आणि ज्यांनी या जळगाव शहराची परिस्थिती खराब केलेली आहे त्या सगळ्या लोकांना माफ कर आणि नवीन तरुणींच्या हाताने या जळगाव शहराचा पुन्हा गतवैभव मिळो आणि विकास हो, हीच परमेश्वराला आज आम्ही सामूहिकरित्या प्रार्थना केली. साहेब, या निमित्ताने आपण जळगावकरांना काय आवाहन कराल? जळगावकरांना मी हेच सांगेल की सर्व धर्माच्या तरुणींनी आपलं सौहार्दपूर्ण या ठिकाणी वातावरण ठेवलं पाहिजे. जळगाव शहर हे आपलं शहर आहे, ही आपली जन्मभूमी आहे, ही आपली कर्मभूमी आहे आणि हीच आपली स्मशानभूमी असणार आहे. म्हणून या मातृभूमीच्या ऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मीय तरुणींनी पुढे आलं पाहिजे, निवडणुकीच्या मैदानात उतरलं पाहिजे आणि सुशिक्षित तरुणींनी हे शहर ताब्यात घेतलं पाहिजे. निश्चितच या ठिकाणी जे आहे ते सर्व धर्माचे धर्मगुरू हजर होते आणि त्यांनी आता जळगावकरांना एक साथ घातलेली असे आहे की उमेदवार कुठल्याही पक्षात असो, परंतु तो उमेदवार जो आहे तो सुसंस्कृत असला पाहिजे, जळगावसाठी काहीतरी करणारा असला पाहिजे. यासाठी त्यांनी एक प्रार्थना देखील लिहिलेली आहे. ती प्रार्थना आता जळगावातील घराघरामध्ये पोहोचवली जाणार आहे. एवढंच नव्हे तर सर्व धार्मिक स्थळांमध्ये तिचं सामूहिक वाचन देखील केलं जाणार आहे. खरं म्हणजे जळगाव प्रथमचा जो उद्दिष्ट आहे किंवा जो उद्देश आहे तो जळगाव शहराला चांगले आणि आपण ज्याला म्हणतो तरुण कारभारी मिळावे यासाठी आहेत. आता जळगावकर या जळगाव प्रथम संघटनेच्या प्रतिसादाला किती साथ देतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.